आदरणीय रुपेश सावंत साहेबांचं आगमन झालंय. मुख्य व्यासपीठावर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. क्रीडांगणाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील 2 संघ पुढे आले आहेत. त्यामधला कोणता संघ फायनलमध्ये एंटर करेल याकडे लक्ष असेल. एका बाजूला रॉयल कलंबोली तर दुसऱ्या बाजूला सुपर डीजी माऊली संघ. 2 बलाढ्य संघांमध्ये या मॅचमध्ये 2 इन्फॉर्म खेळाडू, एका बाजूला मनीष शर्मा तर दुसऱ्या बाजूला परेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षक लगेचच सजून घ्यायचं आहे. सुपर डीजी माऊली आपल्याला विनंती असेल मॅच लगेच पंच चालू करायचे, ऑन करायचं खेळाडूंना. अजून एक सामना बाकी आहे त्यामुळे चला स्पीडअप करायचं आहे. चांगली मॅच जास्त षटकांची खेळायची असेल फायनल तर आपला सपोर्ट देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे चला स्पीडअप करायचं आहे. नवरात्र युवा संघटक अध्यक्ष श्री सचिन केकान साहेबांकडून दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आल्यात आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे जिथे 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला परेश तर दुसऱ्या बाजूला मनीष शर्मा. 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये सातत्याने खुल्या गटाचा क्रिकेट गाजवत आलेत हे 2 खेळाडू. जेव्हा रॉयल कलंबोलीची एंट्री असते मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे 2 दिग्गज खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात. मनीष शर्मा सातत्याने गावदेवी गावठाणकडून खुल्या गटातील क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात खेळताना दिसतो. आज मात्र इंटर कॉलनीमध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे. बऱ्याच वर्षांचा या खेळाडूकडे अनुभव आहे. नुकताच रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळाले हे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. P1चं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय रोशन पाटील, मॅन फ्रॉम तोंडरे गावचा सितारा. आज मात्र या कलंबोलीच्या मैदानावर इतिहास रचताना पाहायला मिळतोय. मागील 2 सामन्यांमध्ये गोलंदाजीची चमक दाखवली. मात्र या मॅच मध्ये समोर आव्हान आहे. परेश कडके पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, गेम स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला बॉल रोशन पाटीलचा. इथे मात्र धीम्या गतीने घुटना टेकला होता परेश कडकेने. मात्र शांत ठेवलंय परेश सारख्या दिग्गज खेळाडूला. सातत्याने अनेक रोडपालीसाठी देखील स्पर्धा गाजवत आलाय. रोडपालीमधून बिलॉंग करतो आणि आज मात्र कलंबोलीसाठी खेळत असताना रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखा खेळ करावा लागेल या मॅच मध्ये परेश कडकेला. सूर्यनारायण जर उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज आपण नसतात तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. माझ्या राजाला या स्पर्धेच्या माध्यमातून तिबार मानाचा मुजरा. अवांतरने धावफलकावर 1 धाव ऍड होते आणि श्री गणेशा होत असताना पाहायला मिळतोय रॉयल कलंबोली संघाचा. एक समोर परेश कडकेला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला रोशन आपल्या गोलंदाजीची विविधता सिद्ध करत असताना व्हाईट यॉर्कचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. मात्र थोडासा दूर चेंडू असल्या कारणाने पंचांनी दंडित केलाय गोलंदाज रोशन पाटीलला. पुढचा बॉल. इथून मात्र बॅटची कडा, धोक्याची घंटा होती. रन घेण्याचा प्रयत्न चालवला होता मात्र धावचीच्या स्वरूपात परेश कडकेला परतावं लागते. जिथे
रन नव्हती तिथं रन घेण्याचा प्रयत्न केला मनीष शर्माने आणि परेशला मात्र परतावं लागतं. थोडीशी निराशा पाहायला मिळते. मात्र खेळाडूंचा प्रतिसाद पाहायला मिळतोय. जोरदार प्रेक्षक वर्ग चेअरअप करत असताना स्वरूपात रोशन पाटीलने अर्जित केले. आपल्या खेळाचा दर्जा दाखवत असताना या क्रीडांगणाच्या आतमध्ये आता मात्र चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळते रोशन पाटीलच्या चेहऱ्यावर. का असू नये परेश सारख्या दिग्गज खेळाडूला आऊट करण्यामध्ये सफल ठरलाय. परेश मैदानावर जर उभा असता तर किमान 60 ते 70 धावा काढण्याचा त्यांनी धावा या मॅच मध्ये बनवल्या असता. असा हा दिग्गज खेळाडू होता. मात्र त्याला देखील शून्य भोपलाही फोडू दिला नाही रोशन पाटीलने आणि त्याला परतावं लावलं. स्ट्राईक हँडला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज अक्षयला पाहतोय आपण. सुंदर मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ करेल. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका लागलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अंकितने टिपला झेल आणि संपलाय मनीष शर्माचा खेळ. धक्का नंबर लागतोय 2रा. आता मात्र मैदानामध्ये रॉयल कलंबुलीच्या पॅव्हलियन मध्ये मशान शांतता पाहायला मिळतोय आणि इथे मात्र जल्लोष करत असताना सुपर डीजे माऊली संघ 2 आघाडीचे फलंदाज इथे मात्र गोलंदाजी चमकदार पाहायला मिळतोय टोंडऱ्याच्या रोशनची. आज मात्र कलंबुलीमध्ये येऊन आपल्या गोलंदाजीची छाप सोडत असताना आज मात्र गोलंदाजीची दहशत दाखवतोय. विश्वास पाटील नंतर कुठलं नाव असेल टोंडरे क्रिकेट मध्ये तर नक्कीच नाव घेतलं जाईल अधरान रोशन पाटील. आणि आज मात्र आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी क्लास. जर गोलंदाजी आवडली असेल रोशनची तर रोशनसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. 2 धुरंधर ज्या खेळाडूंकडे पाहिलं जातं सातत्याने अनेक धावा ज्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. आज मात्र त्याच खेळाडूंना एकही रन कडून दिली नाही या रोशन पाटीलने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4थ्या क्रमांकावर प्रभात. आता मात्र डावाला सावरावं लागेल प्रभातला तर 2ऱ्या बाजूने अक्षय. 2 मधल्या फलीचे खेळाडू. आता जबाबदारी देखील वाढली असेल. एका बाजूने सुपर डीजी माऊली संघाची गोलंदाजी धारदार पाहायला मिळते. चुणूक दाखवली या पट्ट्याने या मैदानावर. आज मात्र कलंबुलीवाल्यांचं सर्वांचं मन जिंकले या गोलंदाजी करत असताना तोंडऱ्याच्या रोशनने. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. गोलंदाज रोशन पाटील. समोर प्रभात एक दिग्गज खेळाडू. हा देखील खुल्या गटाचा खेळ अनेकदा गाजवलाय प्रभातने. आज मात्र संघाला गरज आहे चांगल्या सुस्थितीमध्ये ठेवायचं आहे. पुढचा बॉल इथे मात्र स्लॉकशिपचा फटका. चांगला फटका एक्झिक्यूट केला. मात्र पाठीमागे प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटमध्ये हेच हवं असतं. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा क्षेत्ररक्षकाची मिळणारी साथ हे खूप महत्वाची बाब आहे. आणि त्याच जोरावर चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ती रोशन पाटीलची. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करत असताना काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या आतमध्ये घेतलाय कव्हर पॉइंट कडे. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन ठेवलाय. पुढचा बॉल शॉर्ट टर्म मध्ये प्रोटेक्शन.
इथे मात्र ताकदीचा वापर, मात्र पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईड बॉल. अवांतर मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचला येतो 3 या धावसंख्येवर. 2-3 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात तुडुंब प्रेक्षक चहूबाजूने पाहायला मिळतात या मॅचचा आनंद घेत असताना. पुढचा बॉल इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय, 6 धावांसाठी येतोय दमदार. एक्झिक्यूट केला. काऊ कॉर्नर रिजनच्या वरून अक्षयच्या बॅट मधून एक दिमागदार फटका पाहायला मिळाला. ज्या रोशनने परेशला बाद केलं होतं, मन्नी शर्माला बाद केलं होतं, त्याच रोशनवर आता मात्र आक्रमण होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका, घुटना टेक आणि चौकार देख, चेंडू जातलाय दणदण करत, फाईनल क्लिअर करत असताना अक्षयच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ आला गेला तर आतापर्यंत धावपळीकावर धावसंख्या जोडली गेली ती 13 आणि वैयक्तिक अक्षय 2 बॉल फेस करून धावपळीकावर धावसंख्या अक्षयने जमवली आहे. 500च्या सरासरीने 10 धावा अक्षयने जमा केल्यात. संघ कुठेतरी अडचणीमध्ये होता आणि त्याला सुस्थितीमध्ये आणलं या अक्षय या फलंदाजाने. चला पंच वॉर्न करायचंय, मॅच लगेचच चालू करायची आहे. यानंतर अजून एक सामना आहे. प्रभात आणि अक्षय ही जोडी मैदानच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना पहिल्या षटकात धावा खर्च केल्या 13. 2-13 म्हणजे चांगलं षटक रोशनने षटक हाताळलं आणि 2 दिग्गज खेळाडूंना आऊट करण्यामध्ये सफल ठरला. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना गोलंदाजी मार्कवर विक्रम पवार, नवीन गोलंदाज. पवारची पॉवर मैदानामध्ये पाहायला मिळेल का? विक्रम पवार कशा प्रकारे गोलंदाजी करेल? समोर आव्हान आहे प्रभात आणि दुसऱ्या बाजूला अक्षय. इनफॉर्म खेळाडू आहेत. दोन्ही फलंदाज आता खेळपट्टीवर सेट झाले आहेत आणि धावा आता मात्र जमवताना पाहायला मिळतात. पाहायला गेलं तर सुपर डीजे माऊली संघाला सपोर्ट करण्यासाठी भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला रॉयल कलंबोली, सातत्याने रॉयल कलंबोलीचा इतिहास म्हटला तर खूप मोठा इतिहास आहे. या संघाला मागील बरेच वर्ष नेहमीच तो संघ मग पुढे चॅम्पियन ठरायचा. मात्र थोड्या मागच्या खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे मात्र विनोद होते, त्यांच्याकडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि 3 धावा आता मात्र रॉयल कलंबोलीच्या बाजूने टाळ्या आणि सिट्ट्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 16. सुंदर सेन्सिबल क्रिकेट आणि तेच आता मात्र दाखवत असताना प्रभात त्याच्या बॅटमधून थर्डमॅनला फटका एक्झिक्यूट केला होता. त्यानंतर तो डीप मध्ये गेला आणि वेगाने चित्याच्या चपलाईने 3 धावा
ॲड केल्यात. आमच्या समवेत योगेश वाघ सर चांगली आम्हाला अपडेटिंग देत असतात, चांगली गुणलेखकाच्या भूमिकेत अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. कलंबोली म्हटलं की योगेश वाघ म्हटलं की त्यांना प्रत्येक खेळाडूची कोण कसा खेळतो हे त्यांना पूर्ण माहीत आहे आणि प्रत्येक खेळाडूचं नाव त्यांची माहिती त्याचबरोबर त्यांचा परिचय खूप मोठा आहे आणि कलंबोलीमध्ये आपल्या नावाला साजेसा असा खेळ करणारा फलंदाज मैदानच्या आतमध्ये पाहतोय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फटका सजवला, जिथं सिंगल होती तिथं डबलमध्ये परिवर्तन केलं आणि 2 धावांवर समाधान मानावं लागेल. या 2च्या जोरावर धावपळक पोहोचलाय तो 18 या धावसंख्येवर. कुठेतरी गोलंदाजावर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आता मात्र अक्षय या फलंदाजाचा आहे आणि त्याच अनुषंगाने मागील जर काही चेंडू पाहिलं होतं तर कुठेतरी सुपर डीजी माऊली संघ हा वर्चस्व ठरला होता. त्यानंतर पलटवार, बारी बारी सबकी बारी असं सांगत असताना अक्षय पहिली तुम्हारी बाद में हमारी हेच दृश्य आता मात्र पाहायला मिळतोय. एबीडी या नावाने त्याला जाणला देखील जातो. इथे मात्र सॉफ्ट हँडने खेळ चाललाय, सिंगल डबलला प्राधान्य दिलंय, चांगली फेकी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रन बिटवीन द विकेट मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दिमागदार मॅच आहे, मॅच खूप महत्वाची आहे. इथून जिंकला तर या चमचमणाऱ्या ट्रॉफीचा हकदार ठरू शकाल आणि इथून हरला तर मात्र घरचा रस्ता. या स्पर्धेला मग टाटा बाय बाय करावं लागेल. या स्पर्धेची वाट 365 दिवस पाहावी लागेल. मग कोणता संघ इथून सुपर 2 मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसात देखील सुहास खरे अंतिम क्षणाला झुंज देत होता आणि त्याच्या संघाला मात्र परास्त व्हावं लागलं या स्पर्धेमधून. दिमागदार अशी मॅच होती. 1 बॉल 2 धावांची गरज असताना कालच्या दिवसात देखील काय खेळ झाला होता. 16 चेंडूंमध्ये 51 धावांची नाबाद खेळी करणारा सुहास खरे काल पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईड बॉल, अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 21. आदरणीय कलंबोली गावचे वरिष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय दिनकर दादा पोपेडा यांचं शुभागमन झालंय. साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत चंद्रकांत मुळीक साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. जाऊया मैदानाकडे जिथे मॅच खूप कुशल आहे, खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. सेमीफायनलचा सामना मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बदल करत असताना एका बाजूला प्रभातला पाहतोय ज्या पट्ट्याने चांगली साथ देतोय. आतापर्यंत अक्षयचा खेळ देखील चांगला बहरलाय. 5 चेंडू फेस केले त्यांनी 15 धावा. इथे मात्र फुल टॉस होता, त्याला सेन्सिबल क्रिकेट सॉफ्ट हँडने फटका 1 धाव एक्झिक्यूट केल्या आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रोग्रेस नाव विक्रांत पवार चांगली गोलंदाजी करतोय. विक्रम पवार चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. क्षेत्रक्षामध्ये वारंवार बदल करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट कडे डीप मध्ये घेतला गेलाय. एक्स्ट्रा डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन लावण्यात आलंय. पुढचा बॉल इथे मात्र टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय. वीरेंद्र सेवक स्टाईल फटका एक्झिक्यूट केलाय. मात्र त्याहून दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चाच पडतोय, धडपडतोय चेंडू फील्ड करताना आणि मात्र चोरून धावा काढल्यात 4 आणि या 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो 27 ऑन अ स्कोर बोर्ड.
19 धावांवर वैयक्तिक खेळतोय अक्षय. चांगली बॅटिंग आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 27. 13.50च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्यात. पहिल्या षटकात रोशनच्या धावा आल्या होत्या 13 आणि आता मात्र संघासाठी दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज आणि तिसरा षटका रोशन पाटीलला वापर करण्यात आलाय. समोरला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ब्लॅक स्क्रीनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना इट्स अ बिग हिट, मायटी हिट, षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे प्रभातच्या बॅटमधून. आता मात्र सकाळपासून प्रभात इन्फॉर्म खेळाडू आणि या मॅच मध्ये देखील चांगली भूमिका निभवत असताना त्याला माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे. इथे मात्र डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और प्रभात का सिक्सर देख, सॉरी चौकार देख. दोन खेळाडूंनी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखली गेली आहे. पहिल्या धावा होत नव्हत्या, धावा जशा व्हायला लागल्या तशा आता मात्र मोठे फटके यायची सुरुवात झाली आहे. आता मात्र गोलंदाजावर दबाव निर्माण केलाय प्रभात या खेळाडूने. आता संघ देखील सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. धावा येतात आता आणि मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल. इथे माझा अजून एक फटका चांगला लागवलाय, येतो आहे सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑनच्या वरतून धाडलाय, प्रभातच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. मुलीच्या आता मात्र धाव फलकावर धाव संख्या जोडली गेली ती 43 धावा. कुठेतरी गोलंदाजीच्या चेहऱ्यावर निराशा जाणवते. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात आपल्या गोलंदाजीची दादागिरी निर्माण प्रस्थापित केली होती, त्यानंतर आता मात्र प्रभात ज्या खेळाडूची चर्चा आता मात्र सर्वकडे पाहायला मिळतोय. पाहायला गेला तर रन रेटचा पाहायला गेला तर किमान शॉट स्टिली पॉइंट मध्ये खेळाडू तैनात केलाय. जर 85 देखील खेळाडू जर हरला तिथून जर बॉल टाकायच्या आधी इथे मात्र अजून एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, मात्र एकच धाव. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एकेरीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 44. योगेश सर सकाळपासून जर पाहिलं तर 50 धावा होत नव्हत्या, मात्र या मॅच मध्ये या दोन खेळाडूंनी आतापर्यंत धावा केल्यात. 44 धावा या खेळपट्टीवर बनवल्यात. त्यामध्ये कमालीची बॅटिंग या दोन खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. एका बाजूला 6 बॉल 19 अक्षय खेळतोय तर दुसऱ्या बाजूला 7 बॉल 22 प्रभात खेळतोय. या दोन पट्ट्यांनी आता मात्र या मॅच मध्ये रंग भरलेत. तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल रोशन पाटीलला. पुढचा बॉल चांगला बॉल इथे मात्र पडल्यानंतर राईज झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र अक्षयला शांत ठेवलं गेलंय. रोशन देखील आपली गोलंदाजीची दादागिरी प्रस्थापित करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र याच प्रकारचे चेंडू फेकावे लागतील रोशनला. या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर किमान कमीत कमी धावांवर रोकावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि प्रभात कडून पाहायला मिळते. काय फटके, चौकार आणि षटकार यांची अतेजबाजी पाहायला मिळते. मंत्रमुक्त केलंय तमाम क्रीडा रसिकांना. हवी असणारी ही फटकेबाजी. इथे मात्र ब्लॉक कॉल मध्ये चेंडू फेकला होता.
धीम्या गतीचा बॉल आणि इथे मात्र एकच धाव. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. धावफलकावर 2 बाद 45. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप 15 बॉल 44 ची. त्यात योगदान 22चं योगदान प्रभातचं, 20चं योगदान अक्षयचं आणि एक्स्ट्रा 2. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप पाहायला मिळते ती 44 धावांची. प्रभात खेळतोय 22 धावांवर तर दुसऱ्या बाजूला अक्षय खेळतोय 20 धावांवर आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा. टोटल स्कोअर बोर्डवर धावसंख्या जोडली गेली ती 45. खूप चांगली मॅच रंगताना पाहायला मिळतोय. 2 विकेट पडल्यानंतर पाहायला गेलं तर रॉयल कोलंबोच्या खेम्यात मशान शांतता होती. मन्नी शर्मा परतला, त्यानंतर परेश परतला, त्यानंतर प्रभात आला, अक्षय आला आणि धावांचा ओघ वाढला आणि धावा झपाट्याने जाऊन 15च्या सरासरीने 45 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. चौथ्या षटकाला प्राचारण करण्यात गणेश या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. अंतिम षटक स्लॉगवरचं षटक, हनामारीचं षटक रोशन सालुंके, गणेश या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. गणेश तलवार. आता मात्र इथे तलवार नाही तर बॉल फेकायचे आहेत आणि बॉल कशा प्रकारे फेकायचे आहेत ते देखील आता जबाबदारी वाढली असेल. तलवारीच्या वेगाने पाता फिरतात, मात्र आता बंदुकीच्या गोळीतून बॉल टाकायचे. अगदी त्या इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार येतोय दमदार, रुबाबदार, शानदार षटकार. फाईन लेग क्लिअर केलाय. 51 धावा पूर्ण. एकावन्न धावा. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखा खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना जर खेळ आवडला असेल या 2 खेळाडूंचा तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. रॉयल कोलंबोच्या खेमामधून आता मात्र आवाज, सिट्या, पुपू वाजायला सुरुवात झाल्या. तर दुसऱ्या बाजूला मशान शांतता पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि खराब फेकी. आता मात्र 2 धावा ऍड होतील आणि या 2च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 53 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या, किमान 60 ते 65 धावा करण्याचा आता मात्र प्रयत्न असेल प्रभात आणि अक्षयचा. येणाऱ्या चेंडून मागे तर एका बाजूने सुपर डीजी माऊली संघाचा प्रयत्न असेल गोलंदाज गणेशचा की कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल, 60च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असेल. तर दुसऱ्या बाजूने अगदी मनसुबा केलाय की किमान 65 ते 70 धावा करण्याचा पाठलाग. पाहूया मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज ओव्हर द विकेट कडून. पुढचा बॉल
ते मात्र पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. अवांतरमध्ये भर. 54 या धावसंख्येवर. चांगली फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये मंत्रमुक्त केलंय तमाम क्रीडा रसिकांना. या मॅच बघण्यासाठी चौफेर इथे मात्र एबी डिव्हिलियर्स स्टाईलने फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षकाकडून अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि फलंदाज होईल बाद. अक्षय बॅक टू द आउट. इनिंग पेश केले अक्षयने. जर अक्षयची फलंदाजी आवडली तर टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. दर्जा उंचावला या खेळाडूने. जिथे संघ अडचणीमध्ये सापडला आणि 3रा क्रमांकावर आला आणि संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. या पट्ट्याने चांगला खेळ केलाय. क्रीडकांच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते 5व्या क्रमांकाचा. कळंबुलीचा कायरन पोलार्ड ज्याला म्हटलं जातो, संतोष आलाय 5व्या क्रमांकावर. वेल फिनिशर म्हणून या संघामध्ये त्याची वर्ली लागते. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्याची वर्ली लागली होती आणि चांगला खेळ त्यांच्या संघाचा देखील झाला होता. सिंगल धाव, सेन्सिबल क्रिकेट. प्रभातला स्ट्राईकवर आणलं. बऱ्याच अवधीनंतर प्रभात स्ट्राईकवर आला असेल. ज्याच्या बॅटमधून देखील 7 बॉलमध्ये तब्बल 22 धावा कुठल्या त्या प्रभातला आता मात्र बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईकवर आणलं गेलं. एका बाजूने अक्षय बरसला होता, त्याच्यानंतर प्रभात. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलंय. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक तैनात केलंय. फाईनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. एक शॉर्ट थर्डमॅन, कव्हर पॉइंट, लॉंग ऑन सॉरी लॉंग ऑफ आणि शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मागे वेगाने येतोय थर्डमॅन रिझन कडून. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो. 57 या धावसंख्येवर. या षटकातील अंतिम बॉल शिल्लक. चांगली धावसंख्या उभी केली. या मॅच मध्ये सुरुवात संत गतीची झाली होती रॉयल कलंबोलीची. त्यानंतर संकट मोचक खेळाडू प्रभात, तर दुसऱ्या बाजूला अक्षय. या 2 खेळाडूंनी चांगला खेळ केला. इथे मात्र चांगला चेंडू नटराजन स्टाईलने फटका खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू देखील क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देताना पाहायला मिळतोय. तिसरी धाव देखील कंप्लीट केलाय. 4थीचा प्रयत्न चालवलाय आणि 4 धावा बघता बघता कंप्लीट केल्यात. खराब फेकी पाहायला मिळाली आणि या 4च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 61 या धावसंख्येवर. आणि उत्तर अर्धामध्ये 62 धावा करायच्या त्या सुपर डीजे माऊली या संघाला. डीजे
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक श्री भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब आयोजित आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचा हार्दिक हार्दिक स्वागत। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक श्री भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब आयोजित आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचा हार्दिक हार्दिक स्वागत। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2023-24-25 हे शानदार पर्व। पहिलाच बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय। आघाडीचे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। एका बाजूला रामदास तर दुसऱ्या बाजूला मयूर वासकर। पुढचा बॉल इथे मात्र आडव्या बॅटने फटका सजवलाय। परेश आहे चेंडू खाली आणि एकच धाव या एकेरीने श्री गणेश होत असताना पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतंय। फिल्डिंग डिपार्टमेंट रॉयल कोलंबोलीचं या संघामध्ये सर्व टारकास खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी प्रिबनचं षटक फेकत असताना गोलंदाज सुरेश मुनीम या गोलंदाजीचा वापर करण्यात आलाय। पहिलं षटक क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार सजवलंय। इथे मात्र पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईड बॉल, अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धाबळेक जाऊन पोहोचेल तो 2 या धावसंख्येवर। चांगली गोलंदाजी करावी लागेल सुरेश या गोलंदाजाला। समोर देखील एक दिग्गज खेळाडू इथे मात्र जमीन लगतचा फटका खेळलाय। शॉट पॉइंट कडे चांगली फील्ड होताना पाहायला मिळतोय। डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता मात्र या खेळाडूंमध्ये जज्बा पहा किती आहे। स्वतःला अक्षरशः झोकून दिलाय। मॅच देखील माहीत आहे मन्नी शर्माला किती इम्पॉर्टंट ही मॅच आहे आपल्या रॉयल कोलंबोली संघासाठी आणि तीच भूमिका इथे मात्र सिली पॉइंट मध्ये उभा आहे मन्नी शर्मा। चांगली गोलंदाजी आतापर्यंत। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग टॉप रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकच धाव। सिंगल कडे फोकस केलं जात आहे। तिसरा पंच मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचा आहे। थ्रो बॉल साठी आक्षेप घेतलाय फलंदाजाने। रामदास या फलंदाजाने गोलंदाजावर आक्षेप घेतलाय। जर अशा प्रकारचा बॉल फेकले जर पंचांनी हेरलं जर गोलंदाज थ्रो करत असेल तर या स्पर्धेमधून गोलंदाजाला दंडित केलं जाईल आणि या स्पर्धेमध्ये त्याला रजा घ्यावी लागेल। नवीन गोलंदाजाचा मग वापर करावा लागेल रॉयल कोलंबोली संघाला। शैलीमध्ये त्याचा आक्षेप घेतलाय। तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सागर अनुसरे पाहतोय। इन ऍक्शन मध्ये आपण पाहाल त्यांना थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चर्चा करत असताना मन्नी शर्मा त्याचबरोबर सुनील प्रभात हे 3 खेळाडूंवर आता मात्र जबाबदारी। क्रिकेट म्हटला की 12 खेळाडूचा भरणा असतो त्यामध्ये एक राखीव आणि 11 खेळाडूंची मेहनत असते प्रचंड मैदानाच्या आतमध्ये। एकट्या खेळाडूमध्ये क्रिकेट कधी जिंकत नसते, पूर्ण 11 खेळाडूंची साथ लागते। चांगला फटका परेश आहेत चेंडू खाली आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये। चांगली फेकी पाहायला मिळतोय। एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धाबळक जाऊन पोहोचलाय तो 5 या धावसंख्येवर। या षटकाचा विचार केलाय तर आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळतोय। थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना मन्नी शर्मा। पुढचा बॉल गोलंदाज तयार। इथे मात्र क्रॉस बॅटचा फटका पाहायला मिळतोय, जमीन लगतचा फटका। एकच धाव, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय। अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत ते 18 बॉल आणि 56 धावा। अब तक 56 नाना पाटेकरचा मूवी आला होता
आणि त्याच धावा आता मात्र 18 बॉलमध्ये करायच्या आहेत. जबाबदारी देखील वाढली असेल या आघाडीच्या दोन खेळाडूंवर. एका बाजूला रामदास तर दुसऱ्या बाजूला मयूर वासकर. ऐकूया डीजेचा समुद्र संगीत. निवड झालेला गोलंदाज आहे अरविंद ढेकळे. आगामी काळात फलटण प्रीमियर लीग सर्वात मोठी प्रीमियर लीग घाटमाथ्यावरची आगामी कालामध्ये फलटण प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची निवड झाली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज वापर करण्यात आलाय. अरविंद जो मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवत आलाय आणि त्याच्यावर पहिल्याच बॉलवर तडाखा पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक काय झेल टिपला गेलाय स्क्रीनच्या समोर जिथे आमचा कटआउट आहे दादांचा. त्या कटआउटच्या समोर अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि फलंदाज रामदास बॅक टू द आउट. व्ह्यू कव्हर केलं जात आहे. पुढचा क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्यायचं आहे. वेळ न दवडता खूप वेळ घेतला जातो या मॅच साठी. पंच चला वॉर्न करायचं आहे. अजूनही एक सामना बाकी आहे. चांगली मॅच पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्र जसं चालू झालं तशी मैदानाकडे चारही बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक राजा पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय भरत साहेब यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. 2024च्या हंगामाची ही पहिली स्पर्धा 24-25ची स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र धीम्या गतीचा बॉल त्या चेंडू खाली येतोय. मिड विकेटला परेश कडके आणि फील्ड करतोय. एकच धाव. आज पाहायला गेलं तर सर्व ज्या दिशेने परेश आहे त्या दिशेने चेंडू वलतात. जिथे परेश तिकडे चेंडू. चांगली फिल्डिंग देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील धार पाहायला मिळते. अरविंदची अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. धीम्या गतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. त्याच्याकडे व्हेरिएशन आहेत आणि ते व्हेरिएशन दाखवत असताना पाहायला मिळतोय. सुंदर मॅच रंगताना पाहायला मिळतोय. इथे मात्र ढोल ताशाच्या गजरानं या मॅचचा आनंद घेत असताना आमचे तमाम क्रीडा रसिक. चांगला बॉल इथे मात्र फ्लाईट दिली होती चेंडूला आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये फील्ड केली जाते. फटाक्यांच्या आतिषबाजीने इथे मात्र स्वागत केलं जात आहे. चांगली धाव संख्या धावफलकावर पाहायला मिळतोय. ढोल ताशांच्या गजरानं इथे मात्र या स्पर्धेला एक विशिष्ट प्रकारचा मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलाय. ते आदरणीय भरत साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने पूर्ण स्पर्धा कैद केली जाते. ढोल ताशाच्या पथकानं इथे मात्र जयघोष केला जातोय. दमदार असे आयोजन या स्पर्धेचे. एक ग्रँड एंट्री पाहायला मिळते साहेबांची. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय भरतजी नार्वेकर साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. स्पर्धा आहे, संस्कृती आपली जतन केली जाते. ढोल ताशांच्या गजराने या मॅचचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण पाहुणे मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीने मान्यवरांचं देखील स्वागत केलं जातोय. आणि काय ढोल ताशे, दुमदुमता शिट्ट्या, टाळ्यांचा गजर इथे मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात वेलकम.
सुंदर ग्रँड एंट्री पाहायला मिळाली आहे. आमचे या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय भरतजी नार्वेकर साहेबांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. 2024-25 हे थरार चांगली ग्रँड एंट्री आपल्या मुख्य व्यासपीठाकडे. इथे मात्र फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिलाय. डीप स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एकच धाव आणि या एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रोग्रेस नाव आणि आतापर्यंत धावा अजून जिंकण्यासाठी करायच्या त्या 11 बॉल आणि 51 धावांची गरज. आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का नंबर लागतो टीमला दुसरा. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. रॉयल कलंबोली संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 10 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 51 धावा, लक्ष खूप मोठं आहे. मात्र जर तुमच्या आत जिंकण्याची धमक असेल तर तुम्ही हे लक्ष देखील तुमच्या समोर सोपं होऊ शकतो. मग मॅच मध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. या येणाऱ्या चेंडूंवर किमान 3 षटकार आले तर या मॅच मध्ये येऊ शकेल हा संघ. मात्र त्यांच्या विपरीत गोलंदाजी मात्र सुंदर होताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल, यॉर्क लाईनचा चेंडू हाताला होता. गोलंदाज सुरेशने चांगली गोलंदाजी सुरेशची प्रभावित केले. सुरेशने या मॅच मध्ये चांगला खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना पाहायला गेला तर एकतर्फा होताना पाहायला मिळतोय. इथूनही मोठे फटके येताना पाहायला मिळत नाही. चेंडू लॉंग स्टॉप रिजन कडे जाताना पाहायला मिळतोय. पाठीमागच्या दिशेला पाहिला तर दादांचं कटआउट पाहायला मिळतंय. जे स्पर्धेचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर आमचे पूर्ण दगडी चाल, प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये घेताना पाहायला मिळाला. एक सामना ते देखील जिंकले होते. त्यानंतर त्यांना या स्पर्धेतून रजा घ्यावी लागली. पुढचा बॉल, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पडेश कडकेने टिपला असेल आणि संपलाय फलंदाजचा खेळ. धक्का नंबर लागतो टीमला तिसरा. राजाराम पोल साहेबांचं आगमन झालंय. वाशी ट्रॉपिक मध्ये त्यांचं उच्च पदावर कार्यरत असणार आहे. साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात वेलकम. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. मान्यवरांची व्यासपीठावर मांदी आली आहे. सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये सुरेश या गोलंदाजीची. आणि चांगले हावभाव देखील टिपले जातात. आमच्या ड्रोन कॅमेऱ्यांमध्ये कैद केले जातात. आता आमच्या पूर्ण समालोचन कक्षाला इथे मात्र पूर्ण क्षण, एक एक क्षण टिपले जातात, हावभाव टिकले जातात. आणि संपूर्ण क्रीडा रसिक देखील या मॅचचा आनंद घेतात. इथे मात्र चांगला बॉल, यॉर्क लाईनचा बॉल फेकला होता सुरेशने. मात्र एकच धाव, एक पेक्षा जास्त नाही. आणि या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीची दादागिरी प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावर धाव संख्या जोडली गेली होती 14. 3 षटकांचा खेळ संपन्न. धाव फलकावर धाव संख्या जोडली गेली होती 14. आता जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 48 ची गरज.
गोलंदाजी मार्कवर ज्युनियर रबाडा आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र विकेट प्राप्त करत असताना धक्का नंबर लागतो टीमला 4था. चांगला पाहायला गेलं तर आता मात्र कळंबोली संघ या मॅच मध्ये विजय संपादन करताना पाहायला मिळतोय. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आता मात्र धावा करायचे त्या 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष आता मात्र करायचं आहे. अजून एक चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला जातोय. या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक संपादन करेल का आजच्या दिवसात? सकाळपासून पाहायला गेलं तर कोणत्याच गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक प्राप्त केली नाही. कालच्या दिवसात विकेट हॅट्रिक आली होती, मात्र आजच्या दिवसात अजूनही कोणत्याच गोलंदाजाची विकेट हॅट्रिक आली नाही. फटाक्यांच्या आतिषबाजीने पाहुण्यांचा इथे मान सन्मान केला जातोय. परेश 11 संघाचा कर्णधार टॉस साठी लगेचच यायचा आणि इथून विनर होणारा संघ अर्थात पाहायला गेलं तर रॉयल संघाने इथे दहशत आपली छाप सोडताना पाहायला मिळाले आहे. मान्यवरांचं देखील आमच्या व्यासपीठाकडे आगमन होतात. शिक्षण अधिकारी आदरणीय पनवेल विधानसभाचे दमदार आमदार ज्यांनी आपला ठसा उमटवला आदरणीय बाळराम शेठ पाटील साहेबांचं आगमन आलंय. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. शेतकरी कामगार पक्षाचा ठाण्या वाघ ज्याला म्हटलं जातं आदरणीय बाळराम शेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय. या मंचकावर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं होतं, पनवेलचा विकास हा त्यांचा ध्यास. सातत्याने मग साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं पाहायला मिळतात. आदरणीय बाळराम शेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. या स्पर्धेचा आनंद घेत असताना काही क्षणातच अनेक मान्यवर आपल्या आजच्या दिवसात व्यासपीठाकडे विराजमान करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. इथून मात्र चांगला चेंडू फेकत असताना एक चेंडू आणि 43 धावांची गरज. चला परेश 11 संघाचा कर्णधार टॉस साठी लगेच यायचंय. परेश 11 संघाचा कर्णधार तर दुसऱ्या बाजूला रॉयल कलंबोली. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखा ठाट दाखवत असताना या मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसात ज्या खेळाडूंनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर मैदानाच्या आतमध्ये छाप सोडली, प्रभातने काय खेळ केलाय आजच्या दिवसात. सकाळपासून एकटा लढत होता रॉयल कलंबोली संघासाठी आणि त्या पट्ट्याने काय खेळ केलाय. दुसऱ्या बाजूला अक्षय देखील या मॅच मध्ये काय कमालीचा खेळ राहिलाय या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची कडा आणि स्वतः आमचे पंच झेल घेण्यासाठी आणि पहा मैदानामध्ये जल्लोष, शिट्या, टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ढोल ताशाचा आनंद इथे मात्र पाहायला मिळतोय. आमच्या मान्यवर मुख्य व्यासपीठाकडे विराजमान करत असताना मान्यवरांची बांधे आले आमच्या मुख्य व्यासपीठावर.